संसार मायाचा, संसारात कितीही केलं तरी कोणी नाव घेत नाही आणि शेवटी कोणी येतही नाही. गजेंद्राची कशी हकीकत झाली. गजेंद्र चिखलामध्ये फसला. आतापर्यंत त्यानं संसार करता, आपल्या बायको पोरा करता, एवढ्या करता कितीतरी कष्ट घेतले आणि शेवट ज्या वेळेस त्याच्यावर शेवटची आला वेळ तर कोणीही साथ नाही दिलं. तर संसारातलं आपलं शेवटी काय केलं त्यानं की भगवंताला हाक मारली आणि काय नुसतं कमळ उचललं, भगवंताच्या चरणी झोपलं. त्या गजेंद्रासारखी आपला आहे. आपण ज्या वेळेस सगळं करतो पण शेवटी कोणीच राहत नाही. मरणाच्या काढतच नाही. साधं बिमार जर असलं 4-5 दिवस सहन करतात, 2-2, 4-4, 6-6 महिने सहन करत नाही. आपले स्वतःचे असले तरी आई वडील कितीतरी करतात. जे इच्छा असली लेकराची ती पुरवतं. कपडा लागला कपडा, शाळेत लागलं शाळेत, जे काय आहे ते, पण शेवट कोणी साथ देत नाही. असं संसार असून अलग तर की संसार सोडू नका, संसार करा, पण कसं परमात्माकडे ओढा. भगवंताला चोरीचा आळ आला आणि कृष्णाच्या कानावर गेला की चोरीचा आळ आपल्यावर आला. भगवंत म्हणतात की भगवंता चोरीचा आळ आला पण भगवंताने एक शब्द सुद्धा बोलला नाही. जसा आळ आला अशी जर वेळ आपल्यावर आली, जर समजा आपल्याला काहीच्यात काही नसलं आणि आपल्या जर कोणी आळ घेत असेल तर आपण थोडं विचार करायचा, शांततेनं त्याचा करायचं, लगेच निर्णय नाही द्यायचा. परिषद राज्यात सुद्धा निर्णय ताबडतोब दिला नव्हता. अशी कितीतरी उदाहरण आहे. शांतता महत्वाची, ताबडतोब सनसन नको, इकडचं सनसन तिकडून सगळं. आता कृष्ण भगवंतात जर म्हणायचं मी तुझ्या घरचा मणी घेतला, तू डोळ्याने बघितला का, मग तू मला म्हणलं काय म्हणत आहे चोरी केली म्हणून, म्हणजे भांडण झालं असतं की नाही. भगवंत वागणं शिकवतो. नाही घेतला पण चोरीचा आळ आला तरी भगवंताला वाटलं की चला आपल्याला आळ आला, आता याचं काही न करावंच लागल, खऱ्या पद्धतीने सोडावं लागल. त्या कृष्ण भगवंत